नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 2019मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता, त्यावेळेला तो प्रयोग झाल्यानंतर एक मुलाखत संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतली होती आणि त्या मुलाखतीला नाव दिलं होतं एक शरद बाकी गारद. आणि त्यानंतर संजय राऊत अनेक वेळा असंही म्हणाले होते की शरद पवारांना ओळखण्यासाठी तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील. आणि याचं कारण तेच होतं की जो प्रयोग केला होता तो अनपेक्षित होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यावेळेला झाले होते. भाजपा आणि शिवसेना यांची युती असतानाही आणि त्यांना जनतेने कौल दिलेला असतानाही उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले. आणि त्यामुळे हा असा अनपेक्षित धक्का भाजपाला मिळाल्यानंतर या सगळ्या अशा प्रतिक्रिया येत होत्या की शरद पवारांना ओळखणं हे सोपं नाही, त्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, किंवा एक शरद पवार जर असतील तर बाकी सगळे गारद होतील, असा सगळ्या म्हणण्याचा अर्थ होता. आणि ते बराच वेळ ही सगळं असं डिवचण्याचं काम पुढचे 2.5 वर्ष सुरू राहिलं. आता त्यावेळेला जे बोललं जात होतं, संजय राऊत जे बोलत होते शरद पवारांच्या बाबत, ते तेव्हाच्या परिस्थितीला अनुकूल होतं. पण आजही ते अनुकूल आहे. पण आता ती परिस्थिती उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला अनुकूल नाही. शरद पवार जे आहेत त्यांनी जेव्हा तो प्रयोग केला 2019चा, तो प्रयोग उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनावं, उद्धव ठाकरेंची भरभराट व्हावी किंवा शिवसेनेची भरभराट व्हावी यासाठी अजिबात केलेलं नाही. हे सगळे लोक जाणतात. आणि शरद पवारांचं राजकारण ज्यांनी ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनीच त्याविषयी बोललेले आहे, त्याविषयीचं विश्लेषण आलेलं आहे. त्यावरनं शरद पवारांना आधीच लक्षात येतं की आपल्याला नेमकी सत्ता कधी मिळवायची आहे, सत्तेत कधी प्रवेश करायचा आहे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आधीच त्यांना कळत असल्यामुळे त्यांनी ती संधी अगदी व्यवस्थित साधली की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे, त्यांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा आहे. आणि त्यांनी मग हा महाविकास आघाडीचा प्रयोग करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं. पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी सगळी सत्तेची सूत्रही शरद पवारांकडेच होती. गृहमंत्रीपद हे अत्यंत महत्त्वाचं पद त्यांनी स्वतःकडे राखलेलं होतं, म्हणजे अर्थात त्यांच्या पक्षाकडे. म्हणजे त्यांनाही चांगली जाणीव होती की जर सत्तेत यायचं तर अशी संधी आपल्याला सोडून चालणार नाही. नाहीतर ते सत्तेत नव्हतेच, त्यांना कौल मिळालेलाच नव्हता आणि त्यांनी ते मान्यही केलं होतं की आम्हाला काही जनतेने कौल दिलेलं नाही. पण उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन त्यांनी ही सत्ता स्थापन केली. तेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग जो आहे तो काय उद्धव ठाकरेंसाठी केलेला नाही. हा अनेकांचा गैरसमज आहे की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावं म्हणून हा प्रयोग केला. तर हा प्रयोग शरद पवारांना स्वतः सत्तेमध्ये यायचं होतं. ती सत्तेची ऊब जी आहे त्यापासून ते दूर राहू शकत नव्हते, त्यामुळेच त्यांनी हा प्रयोग केला आणि तो 2.5 वर्ष चालला. आता आपण पाहतोय की जी महानगरपालिकेची निवडणूक झाली, 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे कसं काय झालं. एकीकडे सगळी टीका होते महायुतीवर, अजित पवारांना टीका केली, त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल टीका केली, त्यांच्यावर सगळे खटलेसुद्धा दाखल केलेले आहेत. 2 राष्ट्रवादींमध्ये खटला सुरू आहे, कोणती राष्ट्रवादी खरी आहे. अशा परिस्थितीत सुद्धा शरद पवार हे अजित पवारांसोबत गेले. आणि याचं कारण तेच आहे की आपल्याला या ठिकाणी गेल्यानंतर सत्ता जी आहे त्याची चव चाखता येऊ शकते. इथे संधी आहे, प्रत्येक वेळेला त्या संधीचं सोनं होईलच असं नाही, पण संधी तिथे आहे हे त्यांनी ओळखलं. आणि जिथे सत्ता मिळेल, जिथे आपण निवडून येऊ, ज्या ठिकाणी आपल्याला सत्तेची ऊब मिळू शकेल, अशा ठिकाणी शरद पवार जे आहेत ते निश्चितपणे प्रयत्न करतात. दुसऱ्याने सत्तेत यावं, दुसऱ्याने सत्तेत येऊन आपली भरभराट करावी, त्याचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, यासाठी शरद पवार काम करत नाहीत. आणि त्या पद्धतीने ते अजित पवारांसोबत आले. आता संजय राऊत यांना जेव्हा कोणी विचारलं पत्रकारांनी की आता शरद पवार अजित पवारांसोबत गेलेत, तेव्हा संजय राऊत म्हणतायत की शरद पवार हे महाविकास आघाडीमध्येच आहेत, पण आता अजित पवारांना ती महायुती सोडून इथे यावं लागेल, महाविकास आघाडीमध्ये यावंच लागेल, कारण शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. कदाचित संजय राऊत हे खरं काय ते बोलत नसतील, ते पत्रकारांसमोर बोलायला म्हणून बोलत असतील, पण त्यांनाही माहिती आहे
की शरद पवारांना ओळखण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतात. हे ते उगाच बोललेले नाहीत, कारण त्यांनाही ते माहिती आहे. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही महाविकास आघाडीमध्ये येतील याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. निदान आत्ता 4 वर्ष तर अजिबातच नाही, आणि नंतर काय होईल हे माहिती नाही आहे कुणालाच 2029ला. पण तेव्हा सुद्धा सत्तेत येण्याची संधी कधी मिळणार आपल्याला हे अजित पवारांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना जर सत्तेत येण्याची संधी हवी असेल, सत्तेत राहायचं असेल, त्यासाठीच ते महायुतीमध्ये आलेले आहेत. मग शरद पवार सुद्धा त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. जिथे सत्ता मिळेल, जिथे सत्तेचा फायदा आपल्याला मिळवता येईल तिथे ते राहणार आहेत. आता अकोल्यामध्येच पहा काय झालेलं आहे. अकोल्यामध्ये एकूण 80 जागा आहेत आणि तिथे बहुमत किती आहे? 41. त्याच्यामध्ये भाजपाला 38 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेंची जी आहे त्याला 1 जागा मिळालेली आहे. अशा 39 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. तिकडे दुसरीकडे काँग्रेस, MIM, ठाकरे गट, वंचित असे सगळे मिळून एक जवळपास 37 नगरसेवक आहेत. म्हणजे त्यांना आणखी 4 नगरसेवकांची गरज आहे. इकडे 39 नगरसेवक असल्यामुळे भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची यांना 2 नगरसेवकांची गरज आहे. मग अशा परिस्थितीत महाविकास आघाडी हा विचार करून शरद पवार, अजित पवार हे गेले असते ना काँग्रेस, ठाकरे, वंचित यांच्यासोबत. पण ते गेले कोणासोबत? भाजपासोबत गेले. भाजपा शिवसेना युतीसोबत ते गेले आणि तिकडे हा प्रयोग झाला. लोक आश्चर्य व्यक्त करतात, हे कसं काय शक्य आहे? पण सत्ता कुठे मिळणार आहे? तर भाजपा आणि शिवसेनासोबत गेलो तरी सत्ता मिळेल आणि काँग्रेस आणि ठाकरेंसोबत गेलो तरी सत्ता मिळेल. पण राज्यात कोणाची सत्ता आहे? तर ती महायुतीची सत्ता आहे, महाविकास आघाडीची सत्ता नाही. आणि ती येण्याची शक्यता नाही आहे. इतकं प्रचंड बहुमत महायुतीकडे आहे आज राज्यामध्ये विधानसभेत. मग अशा वेळेला त्यांच्यासोबत जाऊनच सत्ता मिळवणं, अकोला महानगरपालिकेमध्ये सत्तेत राहणं हे त्यांनी योग्य समजलेलं आहे. त्यापेक्षा सतेज पाटील जे आहेत ते योग्य बोलले की आत्ता तरी 4 वर्षात अजित पवार इकडे येतील याची अजिबात शक्यता नाही. आणि त्याचं कारण हेच आहे की सत्ता जिथे असेल तिकडे जायचं. ती सत्ता जर मिळाली नाही तर काय उपयोग आहे? विरोधी पक्षात राहायचं असं कुठल्याही पक्षाला वाटत नसतं. प्रत्येकाला वाटत असतं सत्तेत राहायचं. पण काही पक्ष जे आहेत ते मेहनत घेत राहतात, त्यातून आपण स्वतःचा पक्ष घडवतात, पक्ष बांधणी करतात, मतदारांना आकर्षित करतात, मतदारांचं एक गठ्ठा मतदान आपल्याला होईल या दृष्टीने प्रयत्न करतात आणि त्यातून ते सत्तेमध्ये येतात. पण काही जण हे तसं नसताना कमी आपल्याकडे आमदार असतील, कमी नगरसेवक असतील तरी सत्तेत कसं राहायचं याच्या अनेक कल्पना या त्यांच्याकडे असतात. शरद पवार हे तशा पद्धतीचे आहेत की ते अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या कल्पना लढवून सत्तेत कसं राहायचं हे ठरवतात. त्यामुळे हे जे काही ते संजय राऊत म्हणाले होते, एक शरद बाकी गारद, त्याचं प्रत्यंतर आता आलं असेल त्यांना. की शरद पवार हे उद्धव ठाकरेंसाठी काही करत नव्हते. उद्धव ठाकरेंनी मोठं व्हावं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनावं यासाठी नव्हते करत. तर महाविकास आघाडीचा प्रयोग हा उद्धव ठाकरेंसाठी नव्हता, तो शरद पवारांसाठी होता की आपल्याला सत्तेत राहता यायला पाहिजे. भलेही ते भाजपाला सुद्धा त्यांनी 2014ला पाठिंबा दिला बाहेरून की मी बाहेरून पाठिंबा देतो, त्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी वर्चस्व स्थापन करता येईल, आपल्याकडे लक्ष केंद्रित राहील, हाच त्याचा मागचा उद्देश होता. आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल, उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी होईल, हाच त्याच्या मागचा उद्देश होता आणि त्यात ते यशस्वी ठरले. तेव्हा खरंच आहे की शरद पवारांना ओळखायला काही लोकांना निश्चितपणे 100 जन्म घ्यावे लागतील आणि त्यांनी ते आत्ता ते सिद्ध झालेलं आहे. जसं प्रमेय असतात भूमितीमध्ये, त्यात वेगवेगळ्या कसोट्या ज्या असतात त्या सिद्ध कराव्या लागतात, तसा तो एक प्रयोग झाला महाविकास आघाडीचा. पण तो काही भाजपाच्या विरुद्ध होता म्हणून फक्त केलेला नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं, शरद पवारांना सत्तेपासून दूर राहता येत नाही म्हणून तो प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. आता त्यांना उद्धव ठाकरेंची कदाचित गरज नसेल तर ते त्यांना सोबत घेणार नाहीत, त्यांच्यासोबत जाणार नाहीत. जिथे सत्ता मिळेल त्या ठिकाणी जाऊ शकतील, जे अकोल्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांसोबत त्यांनी जाऊन दाखवलं. तिथे अर्थात सत्ता मिळाली नाही, पण अजित पवारांसोबत गेलो तर सत्ता मिळेल, अशाच अपेक्षेतून त्यांनी केलेलं आहे.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.